की मी फक्त रील टाकली असतं लोकांना असं चल एक गाणं टाकलं असेल त्यांनी, 2 गाणे वाजवली असतील. मला प्रूफ दाखवायचं आहे की मी सगळी गाणी मराठी वाजवलेली आणि तरी सगळे लोक नाचत होते. तर तुमचं जे विजन आहे ते बोलतात तुम्ही की म्हणजे तुमचं जे काय बोलतात अलाउड नाही, चलेगा नाही, हां. लोअर क्लास आहे, अंडर रेटेड आहे, ते मी केलं आणि नंतर एक पॉईंटवर मी हे पण डिसाईड केलं की रिमिक्सेस तर करूयाच पण ओरिजिनल पण बनवूया, आपली स्वतःची गाणी बनवूया. मराठी इंडस्ट्रीमधूनच मला जाम क्रिटिसिझम आलं एक असल्या म्युझिकसाठी. अरे बापरे, का? हा आणि काय हे काय म्युझिक आहे का, मला आवडतं ते मी बनवायला घेतलं आणि त्यात मराठी टाकलं आणि मला फुल बिलीव्ह आहे की ते इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबाने बनवतोय मी. जो क्लब इकडे बोलतोय मराठी प्ले नाही करायचं कारण की हे बाहेरचा माणूस त्याला न समजता साईन करतोय, कारण त्याला ती कलाकृती त्याला आवडली. कला तुम्ही ते बघा ना. आणि कृणाल तू आहेस विरारचा, बरोबर? बॉर्न अँड बॉटम. विरारचा क्रेटेक्स आता चाललाय ऑस्ट्रेलियाला. हो सो विरार टू ऑस्ट्रेलिया, हो, क्या बात आहे. किरकोळ काम नाही करायची, हं. करायचं तर मोठं करायचं. आपल्या माय मराठीचा आपल्याला कायमच अभिमान खूप वाटत आलेला आहे आणि वाटणारच आहे. पण जगभरात मराठीचा डंका वाजायला आणखी एक नवं कारण, आणखी एक नवं निमित्त मिळालेलं आहे. कारण ते म्हणजे सध्याचं तुफान लोकप्रिय गाणं तांबडी चांबडी. आणि आज या स्टुडिओमध्ये तांबडी चांबडीचा जनक क्रेटेक्स खास आलेला आहे त्याच्या खूप बिझी शेड्यूलमधनं. त्यामुळे खूप स्वागत आहे तुझं नवशक्तीमध्ये. राम राम, कसं काय? लका 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 लका. नाही, खरंच खूप अभिनंदन सुरुवातीलाच. इतकं छान हे गाणं, इतकं म्हणजे कुठेही पाहिलं तर सगळीकडे तेच वाजत आहे, सगळीकडे तेच ऐकत आहोत आपण. आणि क्या बात आहे, म्हणजे खरंच याच्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन. कारण आपल्या मराठीचा अभिमान आपल्याला कायमच आहे आणि ते मराठी गाणं जर देशापरदेशात वाजत आहे आता, तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मला सुरुवातीलाच सांग की कसं हे सगळं जन्माला आलं, काय? तर मराठी तर म्हणजे जन्माला तर आलं, मी जन्माला आल्यापासूनच मराठी आम्ही ऐकतोच घरात बसून मराठी गाणी वगैरे. तर मराठी गाण्यांचं वेळ तर आधीपासून होतं, कितीही येऊ दे, कसली गाणी येऊ दे, एक मराठी गाण्याची एक वेगळी जागा असते. तर माझ्या घरात नेहमी असं गाणं वाजतंय आणि असलंच ॲटमॉस्फिअर होते आणि टी व्हीवर पण नेहमी गाणी लागायचं. तर मराठीचं आधीपासून होतं. म्युझिक तर मी असं लहानपणापासून काही शिकलो नाही, नाही माझ्या घरात कोण म्युझिक करणारं कोण आहे. इवन कॉलेजपर्यंत मला म्युझिकमध्ये काय करेल मी असं मला काही वाटायला नव्हतं. तर कॉलेजच्या पण फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग पासून ते इंजिनिअरिंग केलंयस? हो, इंजिनिअरिंग केलंय. इंजिनियर आहेत आपल्यासोबत आणि जे आर्टिस्ट आहेत आता, क्या बात आहे. येस. तर ते फर्स्ट इयर इंजिनिअरिंग पासून मला थोडंसं आवडायला लागलं म्युझिक, डीजेइंग हा प्रकार आवडायला लागला. मी बरेच ऑनलाईन डॉक्युमेंटरी बघितले डीजेजवरचे की काय आहे, कुठली गोष्ट आहे, कसलं वेगळा आर्ट फॉर्म काय आहे. मग इलेक्ट्रॉनिक म्युझिक समजलं काय असतं ते, त्याच्याबद्दल मला खूप आवड निर्माण झाली. हे कॉलेजच्या टायमापासून झालं आणि हे झालं आता त्याला 10 वर्ष झाली की मी तेच बिकॉज म्युझिकचं असं काही शिक्षण नसल्यामुळे आणि म्युझिकचं शिक्षण घेणं हे खूप एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे हे खूप मुश्किल झालेलं मला की ते मी शिकू. तर तेच आपलं यूट्यूबवर शिकून बघून शिकायचं आणि थोडं करायचं. तर त्याला सेल्फ लर्निंग, कम्प्लीट सेल्फ लर्निंग. तर त्याला मी मग 8-10 वर्ष इलेक्ट्रॉनिक म्युझिक बनवत होतो. हा, फक्त इलेक्ट्रॉनिक म्युझिक मला ते आवडायचं आणि थोडेफार असे शोज नव्हते होत माझे, बट ठीकठाक व्हायचे. आणि कोविड जसं झालं तेव्हा माझं म्युझिकची ॲक्च्युली टेस्ट जराशी म्हणजे द काइंड ऑफ म्युझिक आय वॉज मेकिंग थोडं त्याच्यातून चेंजेस व्हायला लागले. ते थोडं इंडियन साऊंड करायला लागलं. कारण की मे बी कोविडमुळे सगळेच घरी बसलेले सगळ्यांची बुद्धी ॲक्टिवेट झाली की नाही आपण जे करतोय खोटं जे करतोय ते खोटं आहे, आता जरासं खरं करूया, जे आपल्याला आवडतं, जे स्वतःला रेझोनेट होतं ते करूया. तर ते थोडं आणि इंडियन साऊंड करायला लागलं. भले मी ते इंडियन बनवत सुद्धा नव्हतो, मग ते इंडियन साऊंड करत होतं. आणि मला असं वाटलं की हा यार, म्हणजे आपलं जे आहे ते आपण इलेक्ट्रॉनिक म्युझिकमध्ये टाकूया ना. बाहेरचं जग ते त्यांचं कल्चर टाकतंय, पण बनवतं इलेक्ट्रॉनिक म्युझिक आहे शेवटी, आपण तसं करूया. आणि बरंच टाईम झालं माझ्या करिअरमध्ये काय होत नव्हतं असं, काय चांगलं काय होत नव्हतं की मला शोज भेटतात, पण मी बनवत होतो. आणि बऱ्याच लोकांसाठी मी एक फेलियरच होतो म्युझिकमध्ये की हा ते एवढ्या वर्ष करतोय, काही होत नाही, शो कोण आहे ना, असं बऱ्याच लोकांना वाटायचं. आणि मी पण ते काइंड ऑफ एक्सेप्ट करायला लागलेलो की नाही कदाचित आपल्याला जमत आणि कदाचित नाही होणार आपले. बट सोडायचं नव्हतं म्युझिक, काय करून सुटतच नव्हतं. किती ट्राय जरी एक संघर्ष चालू होता, ते चालत होतं. कारण की मला मला शेवटी अर्न करायचं आहे, कारण की मी एक सिंगल मदर ब्रॉटअप आहे लहानपणापासून. सो मला माहिती आहे मलाच कमवून मलाच हे सगळं करायचं, कोण येऊन मला असं बॅग पैसे देणार नाही, बाबा कर सगळं. तर नाही, आपल्याला ते करायचंच आहे. तर ते त्या फेजमध्ये होतो आणि काही फ्रेंड्स मला असे बोलले की अरे तू सोडलाच का म्हणजे असं म्युझिक.
म्हणलं नाही रे, म्हणलं नाही तू दिसत नाही का सोशल मीडियावरून. तर तो पॉईंट मला जरा हिट झाला की ना आता आपण सोशल मीडियावर टाकलं पाहिजे यार. म्हणजे मला आधी फुल अगेन्स्ट होतं मी सोशल मीडिया, नाही काय फालतूगिरी काय सोशल मीडियावर टाकायचं. पण मला एक समजलं की सोशल मीडिया जर तुम्ही त्याला चांगल्या वेमध्ये बघाल तर तुम्ही त्याला चांगला यूज करू शकता. खराब पद्धती तर हर जगात आहेत ना, तुम्ही कुठेही जावा तिथे खराब पार्ट तर असणारच आहे. तर सोशल मीडियावर मी असं बसून मी काहीतरी बनवून टाकतो आणि मी मराठी गाणं पिक केलं असं की मराठी गाण्याने करूया. हे मी काही डिसाईड नाही, प्लॅन नाही, काही नाही, अचानक आलं. अचानक केलं, एक मराठीचं काहीतरी बनवलं आणि ते व्हिडिओ करून टाकला. ते त्याच्यावर जरा लाईक्स आणि एवढं ते व्हायरल नाही झालं, बट त्याच्यावर ते आवडायला लागलं. जेवढे पण मला फॉलो करत होते तेवढं त्यांना आवडायला लागलं. मग एव्हरी वीक मी ते चालू केलं. एव्हरी वीक मी बसणार आणि एक मराठी गाणं घेणार आणि मराठीच गाणं निवडणार. मराठीच. हां, आधी ठरवलं नव्हतं की मराठी आहे, बट पहिल्यांदा मराठी घेतलं, दुसऱ्यांदा मराठी घेतलं, तर मला चल मराठीच घेऊया, मला आवडतंय करायला. असं काय व्हायरल होतंय म्हणून नाही, व्हायरल होत पण नव्हतं, एक मनापासून आवडत होतं आपल्याला. तर आणि मग त्या सिरीजमध्ये 5वं का 6वं गाणं मी मामाच्या गावाला घेतलं रिमिक्स कर, आणि ते खूप व्हायरल झालं. ते खूप लोकांनी शेअर केलं, खूप सेलिब्रिटीज लोकांनी शेअर केलं, रील्स बनवले. तर तेव्हापासून मला ती अजून मोटिवेशन आली की अरे आपण जे करतोय ते आपण राईट डिरेक्शनमध्ये आहोत, अजून मराठीच करूया. आणि हे घरातच बसून होतं, मला काही शो नव्हते भेटत त्याचे. मग मला माझा मॅनेजर भेटला, रॉक, असंच आउट ऑफ कोल्हापूरचा आहे तो. सो अजून कोल्हापूरमध्ये राहतो, असं नाही की तो सिटीवाला, बट कोल्हापूरचा रॉक. कोल्हापूरचा रॉक. तर त्याला हे कॉम्बिनेशन जे मी करतोय टेक्नो आणि हाऊस म्युझिक आणि मराठी, त्याला खूप आवडलं आणि त्याने मला कॉल केला की आपण करूया शो, मी शोधतो तुझ्यासाठी काहीतरी. असं नाही की त्याच्या तो काय असं ऑलरेडी करत होता, त्याचे थोडेफार शोज तो करायचा, पण कुठेतरी त्याला तुझं ते टॅलेंट खूण हा ते कनेक्ट झालं. जे मी माझ्या विजन मध्ये बघत होतो ते त्याला पण आवडलं. तर आपण काहीतरी करूया. आणि आम्ही छोटीशी एक जागा पुण्यामध्ये, तिथे आम्ही बोललो तर इकडे करूया शो संडेला, म्हणजे काय आपल्याला रिस्क नाही, लोकांना आवडेल नाही आवडेल ते एक मनात माझ्या होतंच की अरे आपण घरात बसून बनवतोय, कमेंट करतायत लोक, बट लाईव्ह शो इज अ डिफरंट थिंग. तुम्ही व्हिडिओवर परफॉर्मन्स वर्सेस थिएटरमध्ये परफॉर्मन्स डिफरंट आहे. समोरच्या टाळ्या, तसं तो समोरचा रिस्पॉन्स आला पाहिजे. तेवढं आपण टॅलेंटेड आहोत का हे मला डाऊट होता की मी लाईव्ह परफॉर्मन्स हे म्युझिकचं, तुझी परीक्षा होती ती. हा, मला फुल हे होतं. आणि मी गेलो आणि ठीक होतं, थोडेफारच लोक आलेले खातात पितात. पण नंतर जेव्हा मी तिथे प्ले करायला लागलो तर सडनली सगळे उठले आणि त्यांना ऐकायचं होतं माझं. त्या सगळे उठले, सगळे पार्टी करायला लागले. आणि तेव्हा माझ्याकडे 5-6 रिमिक्सेस बनवलेले मराठीचे, तेच 3-3 वेळा प्ले केले. तरी पण लोकांचं मन भरत नाही, अजून कर, आम्हाला पाहिजे मराठी गाणी. वन्स मोर येत होता खूप, हर एक गाण्याला वन्स मोर, आणि त्यांची एनर्जी वगैरे. आणि तो जो पॉईंट होता जिथे मला पक्क झालं की मी काहीतरी करतोय आणि भारी आहे. पण त्याच्यानंतर अजून एक गोष्ट रिअलाईज झाली की ह्या शोमध्ये ना फॅन्सने माझे व्हिडिओज काढले ना, ते व्हिडिओ जरासे व्हायरल गेले काय स्टोरीजवर. आणि तेव्हा मला काय लोकांचे डीजेसचे मेसेज आले ज्यांनी ते व्हिडिओ बघितले की अरे खूप मस्त करतोय, पहिल्यांदा प्ले केलंस मराठी. मला पहिल्यांदा केलंय म्हणजे पहिल्यांदाच कसं झालं, मराठी गाणी तर कधीपासून आहेत ना. तर नाही, असं कोण करत नाही, अलाउड नाही बोलतात, स्पेशली क्लब्स मध्ये. त्यांना जर तुम्ही मराठी गाणं ते बोलतात अलाउड नाही वगैरे. आणि मला नव्हतं माहिती. ते एक इंग्रजी गाण्यांची मोनोपोली जास्त आहे किंवा बॉलिवूड. मला पण आधी असं वाटायचं, पण तसं पण नाही. दुसरं पण वाचतंय ना, पंजाबी म्युझिक तर वाचतंय, भोजपुरी वाचतंय. नथिंग अगेन्स्ट देम म्युझिक, त्यांचं चांगलंच असेल. मग आम्हाला अलाउड नाही का? अलाउड नाहीत. आता मी फॉर एक्झाम्पल एका रूममध्ये एकाला बोलले तुला अलाउड नाही, असं थोडी. कुठल्या जगात राहतोय आपण, 2023 आलाय आणि आपण असं थोडी बोलू शकतो. तर ते मला खटकलं आणि मला जरासं वरी झालं की अरे आत्ताच मला एवढं मोटिवेशन आलं की आपण मराठी करूया, आणि जर उद्या मला क्लबने शोज दिले नाही तर माझं काय होणार. तर ते मी असं ट्विट केलेलं, मराठी वाजलंच पाहिजे तेव्हा हे या सिच्युएशनमध्ये. आणि मी स्टोरी पण टाकली इंस्टाग्रामवर, त्याचं पोस्ट वगैरे काय टाकलेलं. आणि ती पोस्ट व्हायरल झाली. फक्त एक पोस्ट होती, त्याच्यात टेक्स्टने लिहिलेलं, मी काय बोललो पण नव्हतं. ती एक पोस्ट सगळे लोक आपल्या स्टोरीवर ठेवायला लागले, स्टेटसवर ठेवायला लागले, मराठी वाजलंच पाहिजे वगैरे. आणि त्याच्यात कमेंट्समध्ये आपले कंप्लेंट सांगत होते की अरे आम्ही क्लबमध्ये गेलो, तिथे आम्हाला वाजू नाही दिलं, हे ते. तर मला तेव्हा वाटलं चल आपण म्युझिक तर करतोय, मला आवडतं, पण हे त्याच्याहून वर आहे. हे फक्त म्युझिक नाही आहे. मी करतोय त्याच्याने माझं करिअर वगैरे ते तर ठीक आहे, बट ह्याच्याने बरेच लोकांना जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल. 2 गोष्टी होत आहेत. आपली मराठी भाषेचाच तो प्रसार होणं करेक्ट. आणि हे सगळ्या लोकांना आता माझ्याकडून होप्स आहेत, कारण की सगळेच लोक म्युझिशियन नाही बनू शकत ना. एखाद्याला ऐकायचं आहे, तो थोडी आता सगळं म्युझिक बनवायला शिकणार आणि करणार. त्याला कुणाचा तरी आधार लागणार ना त्या गोष्टीचा.
तर मला वाटलं नाही, आता आपण आयुष्यभर हेच करायचं. माझ्या शो आणि मला पहिला मोठा शो भेटला ठाण्यात, माझा सगळ्यात मोठा शो. अरे वा. त्याच्यात असं डिसाइडेड नव्हतं की सगळी गाणी मराठी वाजवायचे. माझं असं माझी जी पॉप्युलर मराठी ते वाजायचं, नंतर माझ्या हिशोबाने पण मी लाईक शोच्या जस्ट 1 आठवड्या आधी डिसाईड केलं, मी स्वतःच ऑर्गनायझर लोकांना काही सांगितलं नाही मी, की सगळी स्टार्टिंग टू एंड मराठीत वाजवणार मी. मला आय गेस 14 रिमिक्सेस बनवले मी त्या ड्युरेशनमध्ये, की मला एक 2 तासाचा शो भरायचा आहे, तर तेवढे मला गाणी लागते. कुठेतरी तो विडाच तू उचलला होता. हा, कारण की मला की आता जर मी हे नाही केलं ना, तर कशातलं म्हणजे आता जर मी केलं ना, तर मी त्याच्यातलं पहिला होऊन जाईन आणि हे बऱ्याच लोकांना मोटिवेशन होईल की हे करून पण पुढे जाऊ शकतो. आणि मी अजून माझ्या पैशाने अख्खा शो रेकॉर्ड केला. बर. की रेकॉर्डिंग झाली पाहिजे अख्ख्या शोची, 2 तासाच्या शोची, आणि तो मी युट्यूबवर टाकेन. सगळं मी हे डिसाईड केलं स्वतःहूनच की नाही, हे करायचंच आहे मला. सगळ्या आधी बोलले नाही रेकॉर्ड करायची काय गरज आहे एवढा शो, नाही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की आधी कसं तुम्ही फक्त त्या शो पुरतं मर्यादित नव्हतं, त्याच्या पलीकडची विजन. एक्झॅक्टली, कारण की मी फक्त रील टाकली असतं लोकांना असं चल 1 गाणं टाकलं असेल त्यांनी, 2 गाणे वाजवली असतील. मला प्रूफ दाखवायचं आहे की मी सगळी गाणी मराठी वाजवलेली आणि तरी सगळे लोक नाचत होते. तर तुमचं जे विजन आहे ते बोलतात तुम्ही की म्हणजे तुमचं जे काय बोलतात अलाउड नाही, चलेगा नाही, लोअर क्लास आहे, अंडर रेटेड आहे किंवा अंडर म्हणजे काही त्याला शब्द आहे नाही चलता. हा, त्याचं हे आन्सर म्हणून मी तुम्हाला दाखवू शकतो. मला बोलून दाखवायची गरज नाही. तर ते मी चालू केल्यानंतर माझे रॉक त्याची बॉन्डिंग आमची एवढी खास वाटते. तो बिझनेस साईडमध्ये कम्प्लिटली तो बघतो. सो आणि ही इज ऑल्सो व्हेरी पॅशनेट की त्याला पण तेच काय, तो कोल्हापुरातला असल्यामुळे त्याला मराठी भाषेवर तेवढंच प्रेम आहे. एक मराठी मातीतला. येस. सो आम्हाला लागलं की हे आपण करूया आणि मग पुढे पुढे रिमिक्सेस वाढत, शोज वाढत गेले, लोकांचं प्रेम भेटत गेलं वगैरे. हे गेल्या 1-2 वर्षात होतं का? 1 वर्ष पण नाही, आता 1 वर्ष होईल माझी. आता पुण्याची सगळ्यात मोठी पार्टी आम्ही करतोय. गेल्या 1 वर्षापासून हे सुरू झालंय. 1 वर्ष झालं. तर आम्ही तेच मागे पडलो त्याच्यावर. लाईक मी माझा जॉब पण सोडला, म्हणजे नाही आता. तू जॉब सोडला? हा, सोडला की इंजिनियर आहेस तू, जॉब. हा, म्हणजे मी कोविड नंतर तर थोडंसं कमी झालेलं, सो मी फ्रीलान्सिंग करत होतो माझे क्लायंट्स, पण मी ते पण सोडून टाकलं. पूर्ण सोडलं. हा, कारण की आता लक्ष देऊया तर प्रॉपरली देऊया, काय होईल ते बघूया पुढे. पैशाचं आपण फिगर जे चांगलं छूड, काय प्रॉब्लेम झाला नाही मला तसंच शोज वगैरे भेटत गेले, चांगलं मी कमवू शकलो त्याच्यातून. तर ते मी केलं आणि नंतर एक पॉईंटवर मी हे पण डिसाईड केलं की रिमिक्सेस तर करूयाच, पण ओरिजिनल पण बनवूया, आपली स्वतःची गाणी बनवूया. तर रिमिक्स पुरता मर्यादित डीजे नसला पाहिजे, कारण की बॉलिवूड अख्खा भरलेला आहे रिमिक्सच्या डीजे लोकांनी, जे मला टू बी व्हेरी ऑनेस्ट आवडत नाही. मला म्युझिक आवडत नाही, ते असेल कितीही चांगलं, बट मी एका क्लबमध्ये बॉलिवूड रिमिक्स असेल मी बाहेर निघून जाईल. असेल ते चांगलं, मला आवडत नाही, कारण की सगळे रिमिक्सेस आहेत, ओरिजिनल कोण बनवत. ओरिजिनलची टेस्ट. आणि मी जे बाहेरचे लोक बघतो, बाहेरचे डीजेस, डेव्हिड गेटा आणि हे लोक, मी त्यांच्याशी इन्स्पायर्ड आहे, कारण की ते स्वतःची गाणी बनवतात. त्याचं एक गाणं ऐकायला एवढे करोड नाही पण लाखांनी लोक तरी जमा झाले. कोण आहे तुझे इन्स्पिरेशन? डेव्हिड गेटा नंबर 1 आहे, कारण की त्याचं मी डॉक्युमेंटरी बघितली तेव्हाच मी हे विचार केला की मला डीजेंग हे करायचं असं करून. काही त्यांचं डेव्हिड गेटा हॅज स्ट्रगल्ड अ लॉट फॉर मेनी इयर्स टू एस्टॅब्लिश की डीजेस पण मेन स्ट्रीममध्ये येऊ शकतात. त्याचा तो स्ट्रगल होता. तेव्हा डीजेला डीजे सारखं बघितलं जायचं की हा क्लबमध्ये डीजे, तिथे त्याला इज्जत भेटायची, पण एक ग्रॅमी जिंकून त्याने दाखवलं की बाबा हे म्युझिक पण मोठं आहे, आम्ही पण आर्टिस्ट आहोत. हे त्याने प्रूव्ह केलं. तर ती जर्नी मला खूप इन्स्पायरिंग वाटली की एका माणसाच्या एक डिसिजनमुळे अख्खी इंडस्ट्री चेंज झाली. तर आता कुणाला द्यायचं लेबल, तर कोण घेत नाही हे असलं मी बनवतोय. इव्हन मराठी लेबल्स, कारण की त्यांच्यासाठी नवीन आहे, हे म्युझिकच नवीन आहे. तर मी स्वतःचं लेबल चालू केलं, एम हाऊस, की आपली गाणी कोण घेत नाही तर आपणच रिलीज करूया. तर त्याच्यात मी तुतारी एक गाणं रिलीज केलं, ते थोडं हिट झालं. ते तुतारीचं साऊंडचंच आहे, त्यात वोकल्स नाही काय नाही, तर ते गाणं केलं. बरीच गाणी बनवली आणि लाईक 10व-11व गाणं हे होतं तांबडी चांबडी, विच वॉज माय फर्स्ट हिट बोलू शकतो त्या लेबलचं, की मी पहिल्यांदा एक हिट गाणं बनवलं. आणि ते पण ॲक्च्युली असं बनवायचा प्लॅन नव्हता की आपण एक गाणं बनवूया तांबडी चांबडी, असं काहीच नव्हतं. हे गाणं बनलेलं पण नव्हतं मराठी गाणं बनण्यासाठी. हे गाणं बनलेलं एक फ्रेंड होता माझा, हिज अ साऊथ इंडियन ॲक्टर, त्याला माझं मराठी आवडलेलं म्युझिक, तो मी काहीतरी करतो मराठी, मला आवडलंय, मी शिकतो ते एखाद्या फ्रेजवरून, म्हणजे ठीक आहे. बट काय कारणामुळे त्याच्या मूवीच्या डेट्समुळे त्याला ते जमलं. तो कंपोजर होता? तो एक ॲक्टर आहे, त्याचं नाव नाही, खूप मोठा ॲक्टर आहे. बरं, ओके. खूप मोठा ॲक्टर. त्याच्यावर मी करीन काहीतरी, बट त्याच्या कामामुळे त्याला मला ते टाइम भेटले नाही. तर मी श्रेयस, जो माझा फ्रेंड झालेला या फेजमध्ये, त्याचं मराठी रॅप प्रचंड चांगलं, मला खूप आवडलेलं ते. लाईक
मी बरेच रॅप ऐकतो आणि सगळेच मला मराठी आवडतात, पण ह्याचं वेगळं होतं काहीतरी. हा ना हार्ड शब्द वापरतो, कमाल होतं. हा डिफिकल्ट वर्ड्स गाण्यात आणणं खूप मुश्किल आहे. तर ते मला आवडायचं आणि हा माझा फ्रेंड झालेलो आहे. मी त्याला हे गाणं पाठवलं त्या आर्टिस्टचं, म्हणजे त्याचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत तू काहीतरी बनवून ठेव की त्याच्या रिप्लायला आपण तिघं एकत्र गाणं बनवू, म्हणजे साऊथ इंडियन मराठी आणि असं बनवू काहीतरी. मग ठीक आहे, त्याने हे पाठवलं, तर त्याने अख्खं बनवून पाठवलं मला. बोले हे बघ, हे आहे, आता तुझ्या हिशोबाने बघ तू, म्हणजे ह्याच्यात काय काढायचं आहे. तर मला ते एवढं आवडलं ते पहिलं बनलेलं तांबडीचं आणि बोला जाऊ दे त्यात दुसऱ्या, त्याला मी समजून घेईन आपणच बनवूया हे. मला हे खूप आवडलेलं आहे तांबडी पूर्ण ती मराठी फोडणीच लागली मग. हा मला नाही, मला हेच असंच भारी वाटतंय हे. मला ह्याच्यात आता मला नाही वाटत तिसरा काय येईल, काहीतरी वाट लागेल त्याची, तर असंच टाकूया. तरी पण आम्ही पण शुअर नव्हतो की हे टाकलं पाहिजे का बाहेर गाणं, कारण की एकतर ह्याला न्यू टेस्ट आहे आणि टू बी व्हेरी फ्रँक मराठी इंडस्ट्रीमधूनच मला जाम क्रिटिसिझम आलं आहे असल्या म्युझिकसाठी. अरे बापरे, का? हां काय हे काय म्युझिक आहे का, सिम्पल. आता मला ते थोडी एलॅबरेट, पण तेच ते आले, बट आय कॅन अंडरस्टँड, कारण की मराठी त्यामुळे संमिश्र प्रतिसाद तुला मिळत होता, तुला हो, टीकाही सहन करावी लागत हो, होती आणि विच इज गुड ऍक्च्युली. ट्रोलिंग पण होत होतं. ट्रोलिंग म्हणजे आता रोज होतं हो हो. तर मला ते बरं राईट वाटतं, ते मला चुकीची नाही गोष्ट वाटत. मला आवडतं ते, मी बनवायला घेतलं आणि त्यात मराठी टाकलं आणि मला फुल बिलीव्ह आहे की ते इंटरनॅशनल स्टँडर्डच्या हिशोबाने बनवतोय मी. मला टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला बॉलिवूडमध्ये जाण्याची काही इच्छा नाही आहे. कारण की तुम्ही कुठल्याही म्युझिशियनला विचारा, अरे आता मी हिंदी करतोय, हे जो प्राऊड येतो ना लगेच त्यांना, अरे मग का, त्याच्यावर पण तर आहे ना एक वर्ल्ड, ते का तुम्ही बघत नाही आहात अजून. तर ते माझं एम होतं. आणि तांबडी असं लगेच जाईन एवढं मला माहिती नव्हतं मोठ्या लेवलकडे. मला असं वाटलेलं की हा बाहेरचे लोक ऐकतील वगैरे, बट मला मग ते जो स्पिन रेकॉर्ड जो लेबल आहे त्यांचा मला डायरेक्ट DM आला, मला खूप आवडलंय, आम्हाला घ्यायचं आहे गाणं. आणि माझ्यासाठी तो ड्रीम लेबल होता. लाईक मी जसं डेव्हिड गेटाचं सांगतो, तेव्हापासून मी त्यांची गाणी ऐकतोय त्या लेबलची, खूप ऑब्सेस्ड आहे मी त्या लेबलच्या गाण्यांची. तर मी बोललो की नाही करूयाच, म्हणजे मला तर खूप भारी वाटतं. आणि अनरिअल होतं माझ्यासाठी हे, की अचानक कुणाचं, मी 10 वेळा त्या माणसाची ID चेक केली की फेक आहे का, स्कॅम आहे का किंवा काय, बट नाही, ते खरंच होतं तर. आणि मग असं कॉन्व्हर्सेशन आम्ही करत होतो वाईल दिस डील वॉज हॅपनिंग. ते मला त्यांनी असं विचारलं की हे गाणं तुझं चाललं, आणि तोपर्यंत गाण्याला काहीतरी 800K म्हणजे 8 लाख पर्यंत स्ट्रीम झालेले. त्याने मला विचारलं की कशामुळे वाटतं तुला असं झालं, कुणी असं शेअर केलेलं का सेलिब्रिटीने वगैरे. तर मी त्याला सांगितलं नाही असं आहे, मराठी लँग्वेज आहे, मराठी कल्चर आहे, ज्याचं असं प्रॉब्लेम होता मराठी क्लबमध्ये, तर आम्ही असं क्लब बनवला, असं त्याला एक्सप्लेन केलं मी त्याला. तो बोला मला माहितीच नव्हतं मराठी नावाची ही लँग्वेज आहे, आणि त्याच्या आधी त्याने मला साईन केलं आहे. तर ते बघा की त्याच्या लँग्वेज असं कुठे भेदभाव ते लोक नाही करत आहेत. वा, जो क्लब इकडे बोलतोय मराठी प्ले नाही करायचं कारण की हे, बाहेरचा माणूस त्याला न समजता साईन करतोय, कारण त्याला ती कलाकृती त्याला आवडली. कला. तुम्ही ते बघा ना, लँग्वेज काय लेणं ते नाही, तुम्ही सगळी गाणी प्ले करा, नो डाऊट इन द क्लब्स, बट एखाद्याला अलाउड नाही आणि एखादा, हे चुकीची गोष्ट आहे. वा वा. तर ते होतं, तर तिकडे झालं. आणि मला पाहिजेच होतं की मी ह्यांच्याकडे साईन होऊ, कारण की उद्या जाऊन जर कोण बोललं तर ते ऑडियन्स बोलले पाहिजेत, हे पागल लोक आहेत, त्यांनी साईन केलं याला, मूर्ख आहेत का ते लोक. तर ते जुळून आलं. आणि नंतर त्याला पण ती स्टोरी इंटरेस्टिंग वाटली, कारण की त्यांच्या हिशोबाने ना, सॅडली जगाला माहिती नाही आपलं इंडिया किती काय बोलतात त्याला, व्हरायटी किती आहे इंडियामध्ये. त्यांना असं वाटतं मे बी पंजाबीच बोलतात सगळे. भारतात किती भाषा आहेत हेही कदाचित नसेल माहिती. हिंदी पण नाही, त्याला असं वाटतं पंजाबी म्युझिक म्हणजे, कारण ते आता बाहेर पोहोचलंय, दिलजीत सारखे लोक आहेत, अनेक लोक आहेत, त्यामुळे. करेक्ट. बाकी कोकणाला माहितीच नाही. तर ऑडियन्स तर मागते, बट माझ्याकडे पण काही पर्याय नाही ना. तर मला शेवटी स्वतःच बनवावी लागली 150-200 गाणे, आणि ते मला प्ले करतोय मी. आता ते हर एक DJ ते करू नाही शकत. पंजाबी तुम्ही बोला, एक क्लब किती लिस्ट निघेल क्लबच्या गाण्यांची, जे मी पार्टीमध्ये प्ले करू शकतो, ते नाही आहे मराठीमध्ये. सो तो एक ब्लेम थोडासा आर्टिस्टला जातो की आपले आर्टिस्ट तेवढा स्टँडर्ड, ते मी सांगितलं अगेन बॉलिवूड. मी एका कसला तरी इंटरव्ह्यू बघितलेला, म्हणजे नाव आठवत नाही मला, तो एक अप अँड कमिंग बॉलिवूड DJचा इंटरव्ह्यू होता. तर त्याला विचारलं तुझं ॲस्पिरेशन काय, तर त्याचं होतं मला एकदा तरी अंबानीच्या वेडिंगमध्ये वाजवायचं. अरे म्हटलं हे ॲस्पिरेशन आहे तुझं, एखाद्याच्या लग्नात वाजवणं ॲस्पिरेशन कसं असू शकतं. ॲस्पिरेशन मोठे असले पाहिजे ना, तर ह्यांचं डोकं तिथे अडकलेलं आहे. त्याच्या पुढे पण एक जग आहे, तिथे पण काही होतं, त्यांना काही माहिती, पुढे एक ग्रॅमी आहे, काही माहिती पण नसेल अर्ध्या लोकांना. आणि हे नव्या डीजेजना असून काय असं संदेश देशील. सो नवीन डीजेचं तर हे सांग की तुम्ही एज्युकेट व्हा पहिला तुमच्या फील्डमध्ये.
काय झालंय आता नवीन डीजेचं आय अंडरस्टँड की तुमचं फेम पाहिजे, फेम हंगरी असतात डीजे, की मी प्ले करतो, माझ्यासमोर एवढे लोक नाचली पाहिजेत. बट तुम्ही एज्युकेट व्हा. अख्ख्या जगातलं डीजेइंग आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक खूप मोठं आहे. स्वतःची गाणी बनवण्याचं सुरू करा. फक्त डीजेइंग आता मल्टीटास्कर झालाय डीजे. स्किल वाढवा. स्किल्स वाढवले पाहिजे स्वतः, हे तुम्हीच मेहनत केली पाहिजे. की जेव्हा जेव्हा डीजेचा उल्लेख येतो तेव्हा आपल्या पटकन कोणत्याही सामान्य माणसाला आठवतं ते म्हणजे फेस्टिवल्स. आणि आता अगदी गणपती फेस्टिवल असं आपल्या उंबरठ्यावर आहे. आणि गणपती फेस्टिवलमध्ये कधी कधी अनेक जण तक्रार करत असतात की तिथेही बॉलिवूड गाण्यांचं वर्चस्व जास्त असतं आणि आपली मराठी गाणी कमी वेळा वाजतात किंवा नाही वाजत काही ठिकाणी. आणि पुन्हा एकदा तेच की नाही चलेगा किंवा असं काही बोललं जातं. त्यांना तुला काय सांगायचं आहे? कारण आता तू जो विडा हातात घेतलेला आहेस, मला असं वाटतं की ते तू सांगणं जास्त गरजेचं आहे. येस, ते तर आय एग्री की, पण आता सध्याची सिच्युएशन मी बघतो ना, इवन लास्ट इयर जेवढं तरी मी बघितलं तर मराठी गाणी काय काय जागेमध्ये डॉमिनेटली मराठीच वाजवतात ते लोक, विच इज पुणे बघितलं तर. आणि पुण्यात असल्या वगैरे area- काही ठिकाणी मराठी गाणी ते वाजतात. मराठीच वाजवतात आणि काही ठिकाणी ते लोक मिक्सचर ऑफ हिंदी मराठी असतं, विच इज ओके. आय थिंक सो. मला असं वाटतं ते ओके आहे. बट जे डीजेज आहेत त्यांच्या हातात कंट्रोल आहे त्या दिवशी. ते लोक डिसाईड करू शकतात काय करायचं. तर जर डीजेजने हे डिसाईड केलं की नाही आपण मराठी जास्त करूया, मग कोण तिथे उभा राहून हे बोलणार नाही की हे नको करूस किंवा प्ले नको करूस. त्यांना आवडेलच ती गोष्ट. तर तुम्ही एक्सपेरिमेंट तर करतच आहात. हर एक डीजे एक्सपेरिमेंट करत असतो, तर मराठीचा एक्सपेरिमेंट जास्त करा. आणि कृणाल तू आहेस विरारचा. हो, बॉर्न अँड ब्रॉट अप. विरारचा क्रेटेक्स आता चाललाय ऑस्ट्रेलियाला. हो. सो विरार टू ऑस्ट्रेलिया. हो. क्या बात आहे. येस. प्लीज त्या टूरबद्दलही सांगा मला. हो, तर ॲक्च्युली बऱ्याच टायमापासून हे चाललेलं, इन्क्वायरीज येतच राहतात. सो त्याच्या आधी आम्ही अबुधाबीला शो केलेला, तोही चांगला झाला आणि त्याच्यामुळे ते एक्सपोज वाढलं की नाही क्रिएटेक्स आता बाहेर पण प्ले करतो. तर तेच आम्हाला इन्क्वायरी आली आणि आधी त्यांना एकच शो करायचा होता, आपण ऑस्ट्रेलिया करूया. बट देन थँक्स टू अगेन रॉक, तो बोला नाही करायचं तर दणक्यात करायचं बाहेर जाऊन. किरकोळ कामं नाही करायची, त्याचा तो शब्द आहे बोलावर, किरकोळ कामं नाही करायची, करायचं तर मोठं करायचं. तर आम्ही डिसाईड केलं नाही, प्रॉपर जसे बाहेरचे डीजे कसे टूर करतात, 4 सिटी टूर, तसं झालं पाहिजे. आपण मराठी म्हणजे कमी नाही, त्याच लेवलचं आहे. आम्ही पुल ऑफ केलं की नाही आपण असंच करूया. सो सिडनी, मेलबर्न, ब्रिस्बेन आणि न्यूझीलंडमध्ये ऑकलँड, हे 4 सिटीचं टूर आहे. आणि त्याच्यानंतर लगेच 1 आठवड्यानंतर ॲम्स्टरडॅमला आहे. अरे वा. म्हणजे मग आता तू डिसेंबर मध्येच भेटणार का आम्हाला? नाही, मध्ये मध्ये गॅप आहे. इकडच्या शोची मजा ते आहेच वेगळी. जसं मी सांगितलं, मी मुंबईचा असून मला पुण्याने पहिल्यांदा चान्स दिला. मला हे नक्कीच ऐकायचं आहे तुझ्याकडनं. आता आपण जे बोलतोय की जसं तू म्हणलास की अर्थात पुण्यात जास्त चालतोय टाळण्याचं, ठीक आहे, तिथे तो एक मराठी ऑडियन्स आहेच आहे, तुझा ऑडियन्स आहे. पण कधी कधी अर्थात तू अशाही ठिकाणी गेला असेल तिथे नॉन मराठी ऑडियन्स बरेच वेळा. तेव्हाचा फीडबॅक कसा आहे? काय सेम एनर्जी, मला काही डिफरन्स नाही दिसत त्यात की हे नॉन मराठी तर नाचत नाही वगैरे, काही नाही. आणि जसं मी हाऊस म्युझिक बनवतोय तर माझे बरेच फॅन हाऊस म्युझिकचे फॅन आहेत. त्यांना हाऊस म्युझिक आवडतं, त्यांना टेक्नो म्युझिक आवडतं. जसं मी काहीच अल्कोहोल नाही ड्रिंक करत, मी सिगरेट वगैरे काहीच करत नाही. कारण की डीजेचं कसं झालंय, बरेच पॅरेंट्स त्यांना पोरांना डीजे बनायला देत नाही, कारण त्यांना असं वाटतं हे लोक दारू पितात आणि हे नशे लागतील. मला चुकून पण ती इमेज बाहेर नाही टाकायची. मला वाटतं हे खरंच खूप मोठं आहे, कारण मराठी माणसाचा झेंडा तू जगात आता नेतच आहेस, पण त्याचबरोबर मराठी माणसाचा स्वाभिमान आणि संस्कृतीसुद्धा तू तिकडे तितकीच छान जपत आहेस. एखादा कुठला तरी छान फीडबॅक कोणाचा तरी, मग कोणी पॉप्युलर फेस असेल किंवा अगदी कॉमन फेस असेल, पण त्याची एखादी प्रतिक्रिया जी आत्ता तुला शेअर करावीशी वाटते, अगदी 2-3 सांगितल्यास तरी चालेल. असे तर बरेच आहेत, मला मेसेजेस येत असतात. त्यातला एक फीडबॅक बोलू शकतो, जो लाईव्ह मी एकदा गेलेलो आणि एक मुलगा आलेला, मी असं ॲक्सेप्ट करतो लाईव्ह लोकांची रिक्वेस्ट. तर तो डीजे आहे स्वतः, त्याच्या घरचे त्याला एवढे काही सपोर्ट नव्हते करत की काय करतो वगैरे, जॉब वॉब कर वगैरे. तर तो मला खास त्यासाठी लाईव्ह आलेला हे सांगायला की तुला बघून ना आता ते लोक मला तसं बोलत नाही, उलटा असं बोलत, अरे हा कसा करतो, तसं कर. म्हणजे निंबी लढाई जिंकली. तर त्याने त्याच्या आईला पण आणलं
लाईव्हवर अरे वा. हे सांगायला की नाही तुम्ही खूप भारी करता, जरा आता तुम्ही, आम्ही त्याला हे पण सांगितलं जॉब वगैरे सोडू नको वगैरे. तो एक जॉब पण करतो, डे आणि रात्री करतो. मी त्याला सोडू नकोस, मी पण दोन्ही स्ट्रगल केलेलं आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा तांबडी चांबडीचं जे सध्या जे व्हायरल, म्हणजे व्हायरल होणं काय, तर ते तांबडी चांबडीच्या रील्स पाहून कळतं की हे किती प्रमाणात व्हायरल झालंय. आणि ते सुद्धा आपल्या काय म्हणतात ते देशाच्या कक्षा ओलांडून तेही बाहेर गेलेलं आहे. Yes. तुलाही ते अशा वेगवेगळ्या रील्स दिसत आहेत का काय? खूप मला तर आता जस्ट रिसेंटली मी एक रील बघितली, तुम्ही बघून मला लिटरली मला हसायला पण आलं, रडायला पण आलं, एवढं ते मी भावूक झालो. सो ते अॅन्युअल फंक्शन असतं ना, तर आम्ही पण अॅन्युअल फंक्शन मध्ये असं काही ना काही परफॉर्म केलंय. तर 3 पोरी होत्या साडीमध्ये आणि त्यांचं तो साडीमध्ये तिरको ते तांबडी चांबडी काहीतरी ते तशात डान्स करतायत स्टेप बनवून. बरं, आपलं गाणं असं यूज होतंय. म्हणजे मला ते असं मला माझे दिवस आवडले कॉलेजचे. अरे आपण पण एक गाणं असं पॉप्युलर घेतो आणि मग त्याचे स्टेप बसून, आणि ते पोरी साडीमध्ये असं नाही की ते मॉडर्न काय डान्स करतात, आणि ते लावणीचं स्टेप आणि ते तांबडी चांबडी. मला ते एवढं बरं वाटलं, मी लगेच श्रेयसला पाठवलं, हे बघ आता मी आई पोस्ट करेन ना व्हिडिओ, मी त्या फॅनकडून मागून घेतला. हे मला खूप, आणि बरेच असे मला बाहेरचे लोक, परदेशातले लोक जे माझे फॅन आहेत ते पाठवतात, अरे बघ इकडे प्ले झालं तुझं, अरे बघ इथे प्ले झालं. कसं वाटतं त्या परदेशी लोकांना नाचताना? ते तर मला खूप अनरिअल वाटतं. आणि मला ना ते व्हिडिओज मी घेतो आणि पोस्ट करतो स्वतःच. मला दाखवायचं आहे लोकांना की बाई तुम्ही जे नाही बोलतायत ना इकडे, ते बघा कुठे प्ले होत आहे. तुम्ही जरा माइंड तुमचं जरा ब्रॉड माइंड बनवा आता, जरा तुम्हाला समजेल जगात कसं चालतं, म्युझिक काय चालतं. सो ते मी मुद्दाम पोस्ट करतो, ते मला आवडतं. आणि हे माझे फॅन्स पाठवतात. हे माझं असं नाही की मी तिकडे कोण व्हिडिओग्राफर आहे किंवा काय नाही, माझे फॅन्सच ते बोलतात अरे बघ तुझं इथे प्ले झालं, आणि टॅग करतात मला. तर मी त्यांच्यावर, मी माझ्या फॅन्सशी बऱ्याच कनेक्टेड असतो. मी स्वतःच डीएम वगैरे, माझ्या सोशल मीडिया टेक्निकली कसं हँडल नाही करत. अच्छा, तू स्वतः? हां, जे आहे मीच आहे. तर ते मी स्वतःच डीएम करून त्यांनी काय चाहत्यांना सांगितलं पाहिजे की हाच रिप्लाय करणार आहे तुम्हाला, येऊ द्या अजून, येत राहू द्या, डीएमसी येत राहू देत. पण जेवढ्या लोकांना मी करू शकतो तेवढं मी टाइम काढतो दिवसातून. असंच बसलो असेल किंवा काय तर रिप्लाय करायला किंवा काय, आणि बघत असतो मी रील्स लोक काय बनवतो. आणि मी अजून एक जे मी आधीपासून करतो, डे 1 पासून, कोणीही मराठी भाषेचं काही करत असेल गाण्यामध्ये, मी त्याच्यात कमेंट्समध्ये जाऊन #मराठी वाजलंच पाहिजे लिहून. टू बी व्हेरी ऑनेस्ट, ते हेल्प करतं इंस्टाग्रामच्या अल्गोरिदम. मराठी वाजलाच पाहिजे, जे आत्ताही तुझ्या टी शर्टवर लिहिलेलं आहे, ज्या पोस्टमुळे ती व्हायरल झाली आणि तू स्वतः ठरवलंस मराठी गाणं वाजलंच पाहिजे. तर आता ती कुठेतरी एक चळवळ झाली तुझ्यासाठी. हो, आणि हे लाईफ टाईम राहणार आहे. कारण की आता मला लोक भेटल्यावर हाय हॅलो पण नाही बोलत, मराठी वाजलंच पाहिजे बोलतात. असं मी लिटरली कुणाला हाय हॅलो बोलतो. यापुढे काय गोल आहे, काय करायचंय आता? तर मी माझ्या फॅन्सला कुठल्या प्रॉमिस व्हिडिओ पण बनवलेला मी. हा प्रॉमिस आहे माझ्या फॅन्सला की जगातला जो नंबर 1 स्टेज असेल किंवा मोठातला मोठा स्टेज असेल तिथे मराठी प्ले होईल. ते माझं प्रॉमिस आहे आणि त्याच्या टुवर्ड्स माझं वर्क आहे. हे माझं फर्स्ट एक गोल आहे. ते झाल्यानंतर बघू सेकंड गोल काय असेल. पण आता सध्या हे आहे की मग कोण नाही बोलू शकत मराठी. अच्छा, वा. म्हणजे जर कोण नाही बोलला मग त्याच्याच तुम्ही मस्करी उडवल्यासारखी झाली त्याची, मग त्याचाच हसं उडवतील. ते ध्येय अर्थातच लवकर पूर्ण होऊ दे, याच्यासाठी खूप शुभेच्छा. जाता जाता आम्हाला हेही सांग, म्हणजे कसं आहे ना, आता तू फसलायस इकडे येऊन, तू या स्टुडिओत आलायस, तर आमचं कसं आहे न्यूज चॅनल आहे ना, तर आम्हाला पण बातम्या कळत असतात, आमच्यापर्यंत पोहोचतच असतात. तर आम्हाला असंही कळलं की गणपतीमध्येही तुझं गाणं येतं आहे नवीन, तर त्याहीबद्दल सांगून टाक आम्हाला. ओके, हां, असं गणपतीचं मी गाणं काढलंय. मला आधीपासून एक कॉन्सेप्ट होती माझ्या डोक्यात की गणपतीचं हे ढोल ताशावाले गाणे तर बनतात, अप्रतिम बनतात. अजय अतुल सरांनी ते खूप भारी बनवलेले आहेत. आणि मला आय डोंट थिंक सो त्यांची कॉम्पिटिशन करण्याची माझी काही लायकी किंवा कुणाचीच आहे, मला नाही वाटत. तर माझं कॉन्सेप्ट वेगळं होतं की मी कोण आहे, मी EDM आणि ह्या वर्ल्डमधून आलं, मी ते करतोय. तर EDM सारखं एक मराठी गाणं बनलं पाहिजे गणपती. अच्छा, ओके. ते बनवायचं मला, फुल हायली एनर्जेटिक, पण हे माझ्या स्टाईलचं वगैरे. मग तसं काही येणार आहे का लवकर? हा, ते लवकरच येणार आहे. हा, म्हणजे तेही वाजणार आहे, वाजणारच आहे. आणि होपसो की आता लोक त्याला प्रेम करतील त्या गाण्यावर आणि ते पण हिट होईल. अरे वा, नक्कीच. गणपती बाप्पा मोरया असंच आपण म्हणूया. आणि तुझी ही जी चळवळ आहे हीच मी म्हणेन की मराठी वाचलंच पाहिजे. हे देशापरदेशात अनेक देशांमध्ये हे चालत राहू दे आणि तो मराठीचा डंका असं जगभरात पोचवत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद.